सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला प्रियजनांनो सर्व कसे आहेत तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा पूर्ण विश्वास आहे कारण परमेश्वर आपला त्रेक एक परमेश्वर तुमच्या संगती आहे माझ्या संगती आहे तो आपल्याला कधी सोडणार नाही कधी टाकणार नाही कधी तो विसरणार नाही असा महान परमेश्वर कारण तो प्रीतीचा सागर आहे तो तुमच्यावर आणि माझ्यावर खूप 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 प्रीती करतो प्रियजनांनो आजच्या हा सुंदरशा समयात आपण त्याचा धन्यवाद करूया त्याची उपकार स्तुती करूया त्याला आभार मानूया प्रियजनांनो हा जो उन्हाळा आहे या वर्षाचा मुंबईतला जो उन्हाळा आहे तो भयंकर उन्हाळा आहे इतका उन्हाळा आहे की पुष्कळ या उन्हाळ्यामध्ये पुष्कळ जण आजारी पडत आहे आणि मी सर्वांसाठी विनंती करते सर्वांना की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा प्रियजनांनो कारण प्रार्थना हे जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं जे शस्त्र आहे ते आपण प्रार्थना आपण तत्पर केली पाहिजे त्याची आज्ञा आहे आपण प्रार्थनेत तत्पर राहिलं पाहिजे प्रियजनांनो आजचा सुंदर संदेशाचा भाग आहे जुन्या कराराचा यशाया संदेशाचा 41 अध्याय आणि 13-14 ही दोन वचनं फक्त आपल्याला आज अध्ययन कर मननाचा विषय आहे प्रियजनांनो सुंदरसं परमेश्वराचं इस्रायलाला देवाचे आश्वासन प्रियजनांनो आपण जगात जगत असताना मंत्री लोक आपल्याला सांगतात आश्वासन देतात मी हे करणार ते करणार ते करणार पण प्रियजनांनो खरोखर ते करतात का नाही करत प्रियजनांनो कारण ते काय पॉलिटिक्स आहे आपण आज आपला जो विषय आहे तो जगातला विषय नाही तो आपला विषय नाही तो आपल्या परात्पर परमेश्वराचा विषय आहे आणि त्याचा विषय म्हणजे त्याने आपल्याला त्याच्या प्रीतीनं कनेक्ट केलेला तो विषय आहे आणि ती प्रीती काय आहे कशी आहे प्रियजनांनो बघा जुन्या करारात यशाया संदेष्टा जो होता त्या संदेष्टाच्याद्वारे सुंदरसं वचन जे जे इस्रायल लोकांना परात्पर परमेश्वराने दिलं ते वचन त्यांच्यासाठी त्यावेळेस होतं आज ते आपल्यासाठी आहे प्रियजनांनो बघा बघूया आपण यशायाचा 41 अध्याय 13-14 वर्सेस परमेश्वर काय म्हणतो इस्रायल लोकांना प्रियजनांनो इस्रायल जो अब्राहम जो मूळ पुरुष अब्राहम आणि त्याचा मुलगा इसाकाचा मुलगा प्रियजनांनो इसाकाला ट्विन्स लेकरं झाले एसाव आणि याकोब एसाव मोठा आणि याकोब दोघी ट्विन्स होते पण पहिले एसाव आला आणि याकोब प्रियजनांनो आणि याकोबाला परमेश्वराने निवडले का निवडले प्रियजनांनो कारण तो आई वडिलांचा आज्ञाधारक होता प्रियजनांनो आणि एसाव जो होता जे आई वडील सांगते त्याच्या आगेच तो करायचा जेव्हा इसाक जो अब्राहमाचा एकुलता एक मुलगा त्याच्याद्वारे परमेश्वराने किती मोठं राष्ट्र निर्माण केले प्रियजनांनो आणि तो राष्ट्र म्हणजे इस्रायल ज्याला इस्रायल नाव परमेश्वराने दिलं जगातील कोणत्याही देशाचं नाव परमेश्वराने दिले नाही प्रियजनांनो तर परात्पर परमेश्वराने याकोबाला हे माझ्या याकोबा हे माझ्या आवडत्या एकदम त्याला इतकं याकोबाशी परमेश्वराची प्रीती बघा प्रियजनांनो हे याकोबा हे त्याला कीटका सुद्धा म्हटलेले बघा हे कीटका याकोबा इस्रायल त्याचे नाव ठेवले आणि याकोबाला इस्रायल नाव ठेवले आणि इस्रायल हा देश आज आपल्या जगात आहे प्रियजनांनो परमेश्वर असा इतिहास रचणारा परात्पर परमेश्वर आहे परमेश्वराला तुम्ही आणि मी कोण विचारणारे परमेश्वर हे आहे असं कसं झालं तू त्यांच्याशीच प्रीती केली इस्रायल लोकांचा परमेश्वर तू आहे नाही प्रियजनांनो परमेश्वराने आपल्याला विसरले परमेश्वर
आपल्याला विसरलेला नाही. आपण जरी भारतीय आहोत, आपण जरी हिंदुस्थानचे जगात हिंदुस्थान या देशामध्ये जन्मलो, परंतु परात्पर परमेश्वर तुम्हाला आणि मला विसरलेला नाही. त्याची प्रीती सर्वांवर सारखी आहे. प्रियजनांनो, एक तो राष्ट्र इस्रायल हे राष्ट्र परमेश्वराला निर्माण करायचे होते आणि दाखवायचे होते की परमेश्वराची कशी प्रीती आहे. यावरून त्यांनी याकोबाची निवड केली. इस्रायल, अब्राम, इसाक आणि याकोब, ज्याला नाव परमेश्वर परात्पर परमेश्वराने नाव दिले ते म्हणजे इस्रायल. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. प्रियजनांनो, आज जगात तुम्हाला मला कोणीच म्हणणार नाही की बाई भिवू नको, घाबरू नको. आपण खरोखर एकमेकांना सांत्वनाचे शब्द देतो, परंतु खरी हिंमत आपल्याला परमेश्वर देतो. प्रियजनांनो, जेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणणार भिवू नको, कसं वाटते? सर्व शक्तिमान परमेश्वर जेव्हा आपल्याला म्हणतो भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या संगती आहे. तुझे सर्व संकट, तुझे सर्व दुःख, तुझे सर्व जे काही संकट, दुःख, त्रास, जे काही तुझ्यावर अन्याय, अत्याचार, छळ होत असेल ते सर्व दूर करणारा परात्पर परमेश्वर आहे. प्रियजनांनो, त्याच्यापासून आपली कोणती पण गोष्ट लपलेली नाही. आपण जे अंधारात रात्र करतो ते त्याला प्रकाशात दिसते, ते त्याला दिसते प्रकाशात, कारण परमेश्वर प्रकाश आहे. प्रियजनांनो, आणि आपण किती काय त्याच्यापासून लपू पाहणार तर आपण लपू शकत नाही. प्रियजनांनो, मनुष्याला फसवते, परंतु परमेश्वराला आपण फसू बघतो, पण परमेश्वर आपल्याला बरोबर पकडतो. प्रियजनांनो, परमेश्वराला तुम्ही आणि मी फसू शकता का? प्रियजनांनो, अगदी नाही. कसं फसवणार? कारण त्याचा हात किती लांब आहे, किती तो महान आहे. त्याच्या हातातून, त्याच्या तावडीतून आपण कसं सुटणार? प्रियजनांनो, तो सर्वत्र आहे, तो सर्व व्यापी आहे परमेश्वर. परमेश्वराला आजपर्यंत आपण जर भिलो नाही, घाबरलो नाही, तर प्रियजनांनो आपण जर बदललो नाही तर आपल्याला त्याच्या संगती जाण्यास मिळणार नाही. कारण परमेश्वराचं येणं फार जवळ आलेलं, प्रभू येशू मसीचं येणं फार फार जवळ आलेले. प्रियजनांनो, ही गोष्ट फार गांभीर्याने घ्या की परमेश्वराचं येणं फार निकट आहे. तो विलंब लावणार नाही, तो लवकर येणार आहे तुम्हाला मला नेण्यासाठी. प्रियजनांनो, काय तुमची आणि माझी आज तयारी आहे का त्याच्या संगती जाण्याची? प्रियजनांनो, का नाही मला आता माझ्या मुलाचं लग्न करायचंय, मला घर घ्यायचंय, आता मला कार घ्यायची, आता मला खूप काय प्रॉपर्टी कमवायची, खूप पुष्कळ काम आहे, पुष्कळ धन कमवायचंय, खूप सोनं नाणं घ्यायचं आहे, मला शेत घ्यायचं. जसं प्रभू येशू मसीह उदाहरण देतात, दाखला देतात की परमेश्वराचे राज्य, स्वर्गाचे राज्य कसे आहे. तो सगळ्यांना आमंत्रण देतो, या चला. काय म्हणतात कुठं? मला आता लग्न करायचंय, मी आताच नवीन लग्न केलेलं आहे. आणि तिकडे कोण येतात? ज्यांना बोलवले ते येतात का? नाही येत. जे चवाट्यावर, रस्त्यावर गोरगरीब आहेत त्यांना परमेश्वर आणतो. प्रियजनांनो, असा त्याचा महान अद्भुत कार्य. प्रियजनांनो, जे आपण जगात नीच लेखलेले, तुच्छ लेखलेले, आपल्याला लोक पाहतात तर त्यांना राग येतो आणि ते आपला द्वेष करतात, आपल्याला रागाने पाहतात. अरे हे कोण लोक आहेत? अशा रीतीने आपल्याशी आपल्याला ते हेट करतात, आपला तिरस्कार करतात. प्रियजन, आपल्याशी बोलायला त्यांना इच्छा होत नाही का? प्रभू येशू मसीहचे लेकरं आहोत. प्रियजनांनो, आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर आहे तो आपला. प्रियजनांनो, हे सर्व जे आहे हा कृष्णाम आहे आपला. आपल्याशी ते भले बोलू नाही, आपल्याशी ते भले आपल्या संगती आपल्याला
प्रेम करू नये, परंतु आपली प्रीती त्यांच्यावर आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची, आपण त्यांच्यावर जळायचं नाही प्रियजनांनो. तर परमेश्वराकडे केवळ प्रार्थना करायची. परमेश्वरा, आज जरी ते तुला ओळखत नाही तरी आम्ही तुझी जी आज्ञा आहे त्यांच्यावर आम्ही प्रीती करावी. आम्ही शेजाऱ्यावर स्वतःवर जशी प्रीती करतो तसं आम्हाला शेजाऱ्यावर प्रीती करणंच आहे, आम्हाला केलीच पाहिजे. कारण हे परात्पर परमेश्वराचा आम्हाला हुकूम आहे आणि आम्हाला ते पालन केलंच पाहिजे. हो प्रियजनांनो, जेव्हा परमेश्वर याकोबाला म्हणतो, हे आज याकोबासाठी नाही तर हे वचन माझ्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी प्रियजनांनो. तुझा परमेश्वर म्हणतो, तुझा उजवा हात धरून, उजवा हात म्हणजे राईट हँड धरून परमेश्वर काय म्हणतो बघा, भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. बघा, कोण आपल्याला जगात म्हणेल मी तुला मदत करतो? फार फार लाखोमध्ये नाही, आज तर हजारोमध्ये, लाखोने करोडमध्ये करोड लोक असतील, त्याच्यामधले एक मित्र कोणीतरी असेल तो म्हणेल मैं तुमको मदद करने का ट्राय करूंगा. परंतु परमेश्वर 100 नाही 1000% तो वादा करतो, आपल्याला वचन देतो की मी तुला सहाय्य करीतो. हे कीटका याकोबा, इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. प्रियजनांनो, किती महान वचन आहे प्रियजनांनो. आज हे माझ्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी आहे प्रियजनांनो. किती महान वचन आहे. आपला उद्धार करता परमेश्वर आपल्याला म्हणतो की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो, मी तुझी मदत करतो, मी तुझा उद्धार करता आहे, मी तुझा उद्धार करता पवित्र परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आपला परमेश्वर किती प्रीतीचा सागर आहे. तिची प्रीती एवढी आहे की प्रियजनांनो, मला ती सांगता येणार नाही, एवढी त्याची प्रीती आहे. त्याच्या प्रीतीचा मी अनुभव एक क्षणाला, एक क्षण देखील आता खूप मोठा झालेला आहे. वन ब्रेथ एक श्वासला मला परमेश्वराचा अनुभव येतो की तो किती माझ्यावर प्रीती करतो, तो माझ्यावर किती प्रीती करतो, तो मला किती सांभाळतो, तो माझी किती काळजी करतो. तो मला सोडत नाही, मी त्याला सोडू पाहते, मी त्याच्यापासून दूर पळते, परंतु तो मला सोडत नाही, तो मला विसरत नाही. ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रियजनांनो. जेव्हा दावीद छोटा मुलगा दावीद, जेव्हा तो राजा नव्हता झाला, छोटा वयाचा, मेंढर घेऊन चालला आपल्या जंगलामध्ये. वडिलांनी त्याला ते काम दिले, मेंढर राखायचे. प्रियजनांनो, तर तो असा विश्वास होता परमेश्वराचा तो असा देव भीरू होता की तो जंगलातले जे लाकडं आहेत, काय कशाने तरी त्याला वाद्य करायचा. बासरी बनवली, वीणा बनवली त्यांनी, आणि त्याद्वारे परमेश्वराचे गीत म्हणायचा. आणि तो देहभान विसरून जायचा प्रियजनांनो, कारण त्याला परमेश्वराची प्रीतीचा अनुभव तो त्या समयात घ्यायचा. प्रियजनांनो, काय म्हणायचा, जे स्तोत्र संहिता आपण वाचतो, साम, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार उन्हात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाला करीतो, तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवितो.
मृत्यूछायेच्या दरीतून मी मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असतो तरी भिणार नाही, कारण तूच बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देता. तू माझ्या शत्रूंच्या देखत मस्तुरीत ताट आणतोस. तू माझ्या डोक्याला तेराचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. त्याच्या त्यांनी जे सुंदरसं गीत परमेश्वराचं वचन त्यांनी म्हटले प्रियजनांनो, ते वचन किती खरे आहे की तो सर्व काळ परमेश्वरासंगती आहे. प्रियजनांनो बघा, असा आहे परमेश्वराचा अद्भुत कार्य. जेव्हा हा जो छोटासा आपला दावीद तिला मेंढपाळाचं काम करत असताना मेंढपाळाचं काम करत मेंढपाळाचं काम करत असताना प्रियजनांनो, याचा जो वडील होता, जो वडील त्याच्या घरी जेव्हा शमूएल संदिष्ट आला, शाऊलाने परमेश्वराचा आज्ञा मोडली. परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी पालन नाही केली, तर परमेश्वराने शाऊलाला काढून दाविदाला राजा बनवण्याचं ठरविले. तेव्हा शल्मोन आला. जो संदिष्टा होता, शमूएल संदिष्टा, त्याला त्यांनी पाठवले दाविदाच्या घरात. परंतु बघा, दाविदाचे जे वडील होते, दाविदाचा जो बाप होता, त्याला शमूएल संदेष्टा विचारतो की तुझे अजून मुलं आहेत का? कारण जेव्हा तो तेलाचा जो अभिषिक्त करायचा जो तेल आहे तो घेत असताना आणि त्याच्या मुलावर ठेवत असताना, एक मुलावर ठेवत असताना प्रत्येक वेळेस परात्पर परमेश्वर त्याला म्हणायचा, नाही, हा नाही येतो, हा नाही येतो, हा नाही येतो. आणि जेव्हा संदेष्टाने विचारले, शमूएल संदेष्टाने, की तुझा कोणी अजून मुलगा आहे का? तर दाविदाचा बाप दाविदाला विसरून गेला. प्रियजनांनो, की माझा मुलगा आहे करून तो विसरला. मग संदेष्टाला परात्पर परमेश्वर आत्म्याशी बोलत असताना बोलव त्याला. तेव्हा दाविदाला रानातून बोलवण्यात आले आणि तेव्हा त्याचा अभिषेक करण्यात आला. हा येतो दावीद, हा येतो दावीद, इस्रायलांचा राजा, येणारा राजा. प्रियजनांनो, किती लहान वयामध्ये त्याचा अभिषेक केले. प्रियजनांनो, का? कारण त्यांनी पूर्ण हृदय अंतःकरणाने परमेश्वराचा भय धरलं, परमेश्वराला प्रथम स्थान दिलं. प्रियजनांनो, आणि तो असा मेंढपाळ झाला की त्याचे जेव्हा मेंढरं, प्रियजनांनो, जंगलात घनदाट जंगल, त्यावेळेचं विचार करा, त्यावेळेचं जंगल म्हणजे आपल्या प्रभू येशू मसीहच्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे, है ना. दावीद जेव्हा राजा होण्याच्या आधी, दावीद किती 14-15 वर्षाचा असताना, म्हणजे किती लहान बाळपणाचा तो वय. प्रियजनांनो, गोट्या खेळतो लेकरू, तो खेळण्याचा त्याचं वय असताना परमेश्वराने, परात्पर परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याची निवड केली. इस्रायलाचा राजा दावीद होणार आहे आणि दाविदाला अभिषेक केले. प्रियजनांनो, दावीद असा होता
प्रियजन, परमेश्वराचं खूप भय धरू होता, भय धरणारा, त्याच्या मार्गात चालणारा. आणि त्याची एक गलती झाली, परंतु त्याने त्याची क्षमा मागितली आणि परमेश्वराने त्याला क्षमा केली. प्रियजनांनो, आणि प्रियजनांनो, आजचा मेन संदेशाचा मेन एम काय आहे की परमेश्वर आपल्याला, बघा, वडील आपले जगातले वडील आहे ना, आपल्याला विसरून जाते. देवाचं वचन आहे, परमेश्वराचं वचन आहे, तुमची जन्म देणारी आई तुम्हाला विसरू शकते, तुमचे वडील तुम्हाला विसरू शकतात, परंतु परात्पर परमेश्वर तुम्हाला मला कधी विसरणार का प्रियजनांनो? बिलकुल नाही. तो 99 मेंढर सोडून तो एक मेंढरू जो हरवलेला आहे, त्याला तो शोधण्यासाठी तो आपला प्राण जीव धोक्यात टाकणारा परमेश्वर आहे. असा महान परमेश्वर, तो प्रीतीचा सागर परमेश्वर, तो तुमच्यावर माझ्यावर किती प्रीती करतो. प्रियजनांनो, आज तुमची माझी विचार करा, तुमच्या जीवात कशी काय तुमची माझी लायकी आहे का की परात्पर परमेश्वराने माझी आणि तुमची निवड करावी, मला आणि तुम्हाला त्यांनी निवड करावी. परमेश्वराची फार मोठी प्रीती, फार मोठी दया, फार मोठी करुणा आणि फार मोठी कृपेवर कृपा आणि कृपेवर कृपा आणि फार मोठी कृपेवर कृपा झालेली प्रियजनांनो, की त्यांनी आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि माझा रस्ता एकदम मोकळा केला, एकदम पूर्ण रस्ता एकदम खोलून टाकला, स्वर्गाचं द्वार खोलून टाकलं त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. प्रियजनांनो, आपला एकुलता एक प्रिय पुत्र, जो त्याचा आवडता प्रिय पुत्र, परम प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला राखून न ठेवता आम्हा पापांसाठी, आम्ही पापाने भरलेले असताना त्यांनी आमच्यावर प्रीती करून दाखवली, प्रथम प्रीती करून दाखवली. आम्ही त्याला निवडलं नाही, आम्ही त्याच्यावरती प्रीती नाही केली, तर त्यांनी आम्हाला निवडलं आणि त्यांनी आमच्यावर प्रथम प्रीती करून दाखवली की तो आमच्यावर किती प्रीती करतो. त्याचा प्रमाण त्याने दाखवला. त्याने सर्वस्व बलिदान केले, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी पूर्णपणे बलिदान केले. प्रियजनांनो, आणि तुमचा माझा समेट केला. आज आपण जगामध्ये राहत असताना आपल्या निर्माणकर्त्याला आम्ही आब्बा आब्बा म्हणून हाक मारतो. किती मोठा हा अधिकार आहे प्रियजनांनो. या अधिकाराला आपल्या हृदयांतकरण जीवात्म्यामध्ये दृढ धरून ठेवा आणि या अधिकाराचा उपयोग करा. ही अधिकार म्हणजे ही चावी तुम्हाला दिलेली आहे, आणि ही चावी फक्त ठेवण्यासाठी आणि पाहण्यासाठी नाही आहे, तर ही चावी यूज करायची, आपल्याला प्रार्थना करायची. परमेश्वरा, मला दे, मी तुझं लेकरू आहे, हक्काने मागतो, मी तुझं लेकरू आहे, मला याची गरज आहे आणि तुझी इच्छा असेल तर मला दे. प्रियजनांनो, मला हक्काने मागायचं आहे, रडत नाही बसायचं, अरे मला कोण देणार, मला कधी देणार परमेश्वर, असं कुरकुर नका करू. तर विश्वास धरा प्रियजनांनो, जसा विश्वास अब्राहमाने धरला. तारे दाखवले ताऱ्यांचे एवढे, वाळू दाखवले वाळूंचे एवढे तुझे लेकरं होती. आणि तो किती वर्षाचा, 100 वर्षाचा म्हातारा माणूस, तरी त्याने विश्वास ठेवला. आणि आज बघा, इस्रायल उभा आहे, इस्रायल राष्ट्र उभा आहे, आणि अब्राहमाच्या द्वारे सर्व जगाला आशीर्वाद दिलेला आहे प्रियजनांनो. आणि अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हटलेला आहे प्रियजनांनो. किती महान गोष्ट आहे, किती महान परमेश्वर आहे, किती महान परमेश्वर आपला, किती प्रीतीचा सागर परमेश्वर आहे प्रियजनांनो. त्याच्या प्रीतीच्या सागरमध्ये आपल्याला डुबायचं आहे प्रियजनांनो. आणि त्याची पवित्र पवित्र प्रीती त्याने आपल्यावर केलेली आहे. आता आपला टर्न आहे की आपण त्याच्यावर कशी प्रीती करतो. दोनच आज्ञा आहे, आपल्या स्वर्गीय पिता परमेश्वरावर, आपल्या परमेश्वरावर पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रियजनांनो, आपल्या सर्वांवर प्रीती करायची, आपल्याला सर्वांना क्षमा करायची, सर्वांना दया करायची. आणि क्षमा कशी करायची, वरवर बिलकुल नाही प्रियजनांनो. परमेश्वराने प्रभू येशू मसीहनं तुमच्या माझ्या अपराधांची कशी क्षमा केली,
तिचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त व्हावं आपल्याला आता खोल अंतःकरणापासून त्याला क्षमा करायची. का हे आपण नाही करू शकत का? इतकं कठीण काम आहे का? इतकं कठीण दगड तोडायचं काम आहे का प्रियजन? नाही. हे हृदय अंतःकरणाचं दगड फोडायचं आपल्याला. हे दगडी हृदय अंतःकरणाला फोडून परमेश्वराला म्हणायचं, परमेश्वरा माझ्या बहिणीला माझ्या भावाला मी रागवले, भांडणे केले, रुसले फुगले. माझ्या बहीण भावाची मी क्षमा करते. माझ्या आई वडिलांची मी क्षमा करते. माझ्या आई वडिलांसाठी मी काय बोलले मला तू क्षमा कर. कारण माझे जसं प्रभूची प्रार्थना आहे, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण म्हणजे मी जसे दुसऱ्यांची क्षमा करतो तसे ऋण तू माझी क्षमा कर. जर आपण दुसऱ्यांची क्षमा करणार नाही प्रियजनांनो तर आपली क्षमा होणार नाही. म्हणून आपल्याला प्रथम क्षमा करणं जरुरी आहे, फार जरुरी आहे प्रियजनांनो. आजच्या डेटमध्ये सर्वांना क्षमा करा. वरून तोंडाने नाही तर खोल हृदयांतःकरणाने सर्वांची क्षमा करा. आणि काही मनामध्ये घाण ठेवू नका प्रियजनांनो. पूर्ण अंतःकरण परमेश्वराकडे पूर्ण खाली करा. सर्वांना क्षमा करा आणि सर्वांना जवळ घ्या आणि सर्वांना प्रीती करा. परमेश्वर त्याच्या प्रीतीने मला तुम्हाला ओतप्रोत भरून काढो. आमेन.